नमस्कार मित्रांनो, आपल्याकडे एक गाडी आली बघा, स्विफ्ट डिझायर. तर कस्टमरची कंप्लेंट आहे, स्टेअरिंग हार्ड आहे बघा. तर आपण तुम्हाला दाखवू शकतो डिस्प्लेवर. गाडी चालू केलेली आहे आणि तिची स्टेअरिंग पण बघा, मी हलवतोय, खूप हार्ड चाललंय बघा. आणि तिची इंजिन लाईट लागलेली आहे स्टेअरिंगची. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण काय करू, स्कॅनिंग करून चेक करू. बघा, आपला फॉक्सचा स्कॅनर आहे मित्रांनो. जर आपण सुझुकीमध्ये जाऊन मारुती सुझुकीमध्ये जाऊन स्विफ्ट डिझायरमध्ये जाऊन मी ऑटोमॅटिक कनेक्ट झाला बघा. ह्याला तुम्हाला ट्रबल कोड काय येतं तेव्हा क्विक स्कॅनमध्ये न जाता कंट्रोल मॉडेलमध्ये जाऊन आपण फक्त पॉवर स्टेअरिंगचं चेक करायचं आपल्याला, कशामुळे झालं आहे. पॉवर स्टेअरिंगमध्ये जाऊन ओके केलं. रेड कोडमध्ये जाऊन त्यावर आलेलं आहे मित्रांनो, स्टेअरिंग टॉर्क सेन्सर फेल, सिग्नल करंट हाय. तर आपल्याला याचे पहिले फ्यूज चेक करायला लागणार आहेत. मी गाडीच्या बाहेर आलो आहे. इथं याच्या पॉवर स्टेअरिंगचा फ्यूज असतो बघा. फ्यूज बॉक्स एकदम आतल्या साईडला असतो, या साईडला असतो बघा. त्यासाठी आता मी फ्यूज बॉक्सचा कवर काढलेला आहे बघा. ते हा किती नंबरचा, एक 50 नंबरचा EPS म्हणून एक फ्यूज दिलेला असतो, तो आपण चेक करणार आहे. मग मी फ्यूज काढलेला आहे. फ्यूजची कंडिशन पण चांगली आहे. तर आता आहे त्या ठिकाणी फ्यूज करून टाकू आपण. आता आपल्याला त्याच्या खाली एक कंट्रोल मॉडेल असतं पॉवर स्टेअरिंगचं इलेक्ट्रिकल असतं कंट्रोल आहे. तर ह्याचं करंट आपल्याला चेक करावं लागेल. तर त्यासाठी एक कपलर असतं आणि ह्याच्या एक इनपुट आणि आउटपुट असतं. हे दोन कपलर असतात बघा. हे तुम्हाला दिसणार नाही. आता मी टॉर्च चालू करतो. हा, हे बघा, याचं आउटपुट ह्या कपलरमधून आउटपुट निघतं. हे कोणीतरी काम केलेलं वाटतं आपल्या आधी. कस्टमरने दुसऱ्या गॅरेजला गाडी सोडली होती वाटतं, असं काहीतरी असेल. सगळे कपलर वगैरे छिललेले आहेत बघा. आणि ह्या इथनं आपलं बॅटरीचा करंट नाही का, ह्याच्यामधनं आतमध्ये जातो आणि इथनं बाहेर निघतो बघा. त्यासाठी हे दोन्ही कपलर काढावं लागतील आपल्याला. मित्रांनो, हे दोन कपलर काढलेले आहेत आपण. हे कपलर आहे, ही हिरव्या रंगाची आणि काळ्या रंगाची वायर असते ना, हे येणारा करंट असतो. तर हा करंट येतोय का नाही आपण पहिले चेक करूया मीटरनी. आपण मल्टीमीटरने चेक करत असतो, पण आपल्याकडे मल्टीमीटर पण ह्याच्यात पण व्होल्टेज दाखवतो. तुम्ही बघू शकता, पण टेस्ट लॅम्प लावलेला आहे, पण याच्यामध्ये पण व्होल्टेजचा टेस्ट लॅम्प आहे. 12.7 व्होल्टेज दाखवत आहे. याचा अर्थ बॅटरी करणं येणारं व्होल्टेज व्यवस्थित आहे. आता आपण काय करणार आहे, ते कपलर फिक्स करून टाकणार आहे इथं. आणि याचा एक कपलर असतो बघा, की इंजिनवरून डायरेक्ट ECM वरनं करंट सिग्नल वगैरे येतोय का नाही आपण चेक करू शकतो. की आपण कपलर खोललेला आहे. याच्यामध्ये 5 पॉईंट असतात. तर पहिल्या पॉईंटला तुम्हाला एक 12 व्होल्ट मिळायला पाहिजे. तर ह्याचा 12 व्होल्ट आलेला आहे, 12.6. दुसऱ्या बघा, वरनं खाली हा ECM वरनं 3.11 सिग्नल पण व्यवस्थित मिळत आहे. आणि एक हा दाखवतोय 4 पॉईंट, हे पण सिग्नल आहे, तो पण व्यवस्थित मिळत आहे. आणि चौथी 6.76 आणि हे ओके, ह्याचा पण सिग्नल मिळत आहे. याचा अर्थ काय, आपलं वायरिंगमध्ये काही प्रॉब्लेम नाही आहे गाडीमध्ये. तर आता आपल्याला हे परत कपलर लावून, तर हे डायरेक्ट स्टेअरिंगला जातं. तर या बॉक्समधनं, कंट्रोल बॉक्समधनं करंट बाहेर पडतं का नाही आपण ते चेक करायचं आहे. त्यासाठी आपल्याला 1 मिनटं, त्यासाठी आता आपण ते आहे तशी लावून टाकलेली आहे पिना. आणि गाडी चालू करूया आपण. गाडी चालू झाली आहे, लाईट चालू आहे. तर आता आपल्याला
प्लस मायनसला तुम्ही मल्टीमीटरद्वारे पण चेक करू शकता, कारण की मी पकडायला कोण नाही माझ्याकडे, त्यामुळे मी हे चेक करतो. काय मी टेस्ट लॅबमध्ये चेक करतो. येत आहे दाखवतो रीडिंग, त्यामुळे आपण तुम्ही शक्यतो मल्टीमीटरच वापरा. तर त्याच्याच 1 मिनिट. केलेली आपण आणि प्लस मायनस याला जॉईन केलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता ते हलवतो आम्ही, स्टिअरिंग हलवत आहे. इकडे लाईट लागत आहे, पण आपल्याला व्होल्टेज चेक करायचं आहे, कारण की व्होल्टेज एक 11 ते 12 पॉईंट व्होल्टेज आला पाहिजे. तुम्ही बघू शकता व्होल्टेज अजिबात येत नाही, 0 दाखवतोय. याचा अर्थ आपला हा कंट्रोल आहे, हा खराब झालेला आहे, हा चेंज करावा लागणार आपल्याला. थँक्यू व्हिडिओ बघितल्याबद्दल. अशाच प्रकारे मी नवीन व्हिडिओ आपल्यासाठी तयार करणार आहे. जशा माझ्याकडे गाडी येतील त्या प्रकारे मी व्हिडिओ अपलोड करण्याचा प्रयत्न करेन. धन्यवाद.